नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, एक नवीन शेळीपालन करण्याचा विचार करत असाल किंवा एक नवीन शेळीपालनाला सुरुवात करत असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की सुरुवातीला शेळीपालनामध्ये कोणत्या ब्रीडवरती काम करावं किंवा एक कोणत्या कशा पद्धतीच्या शेळ्या खरेदी कराव्या किंवा कोणत्या जातीच्या शेळ्या खरेदी कराव्या. तर मित्रांनो, ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये 100% मिळेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो. आणि मी सुद्धा एक शेळीपालन करतो आणि माझा सुद्धा तुम्हाला अनुभव सांगतो की कोणतं शेळीपालन तुम्हाला सुरुवातीला एक फायदेशीर ठरेल. तर सुरुवात जर बघायची झाली मित्रांनो, तर काही शेतकरी मित्राला सुरुवातीलाच असं वाटतंय की जर आपण महागड्या ब्रीडवरती त्यांना एक वेगवेगळ्या यशोगाथा त्यांना पाहिलेले असतात, तर त्यांना वाटतंय की एक सुरुवातीला आपण महागड्या ब्रीडवरती जर काम केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा एक सुरुवातीला शेळीपालनामध्ये एक पैसा मिळेल. तर 100% एक सत्य आहे मित्रांनो. कोणत्याही महागड्या ब्रीडवरती जर तुम्ही काम केलात तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये पैसा चांगलाच मिळतोय. तर मित्रांनो, एक हे कोणासाठी एक चांगलं ठरतंय ते सुद्धा तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला शेळीपालनामधलं अनुभव असेल तर 100% तुम्ही एक महागड्या ब्रीडवरती काम करा. आणि तुम्हाला एक नवीन सुरुवात आहे मित्रांनो तुमची, आणि तुम्हाला एक बिटल किंवा सोजेत किंवा शिरोई किंवा बाहेर राज्यातल्या शेळ्या आणून तुम्ही एक शेळीपालन करण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये अडचणी काय येईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर बघा, तुम्ही एक एक शेळी जर बघायचं झालं तर 30-30, 40-40 किंवा 50-50 हजारापर्यंत एक शेळी आहे किंवा जास्त सुद्धा असेल. तर एवढ्या महागड्या ब्रीडच्या शेळ्या तुम्ही एक खरेदी करता किंवा इकडे महागड्या शेळ्या तुम्ही आणताय तुमच्या फार्मवरती, आणि तुम्हाला एक अनुभव कमी असतो मित्रांनो सुरुवातीला. तर तुम्हाला अडचण काय येते ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तशा शेळ्या जर तुम्ही आणल्यात आणि त्यांचं एक हवामान म्हणजे तिकडचं एक ज्या राज्यामध्ये ते शेळ्या असतात तर तिथलं एक चरण्याचं किंवा एक त्यांचं एक रुटीन वेगळा असतो. तर ते तुमच्याजवळ आल्याच्या नंतर सूट होईल तर ही काही गॅरंटी नसते मित्रांनो. आणि बाय चान्स ते तुमच्याजवळ सूट झाल्या, तुमच्या या वातावरणामध्ये शेळ्या सूट झाल्या, तर मित्रांनो तुम्हाला एक त्यांचं संगोपन म्हणजे एक त्यांना एक ताप येईन किंवा एक तुमचा एक डॉक्टराचा खर्च जास्त वाढेल. तुम्ही जर एक महागड्या ब्रीडवरती काम करण्याचा विचार करत असाल सुरुवातीला तर डॉक्टरचा खर्च एक जास्त वाढेल किंवा बाय चान्स तुमच्याजवळ ते शेळ्या दगवू शकतात. ते कशा पद्धतीने मित्रांनो, तर बघा, एक त्या शेळ्यांचं एक वेगळा रुटीन असतो तिकडे किंवा एक त्यांचा वेगळा संगोपन असतो किंवा एक ते वातावरणामध्ये तिकडच्या ते सूट होतात. आणि आपल्या इकडे आणल्याच्या नंतर बघा, ते शेळ्या एक तर आपल्याजवळ सूट होत नाही, आणि सूट झाल्या तर जास्तीत जास्त आपल्याजवळ ते सुरुवातीला बिमार पडन. आणि सुरुवातीला बिमार पडल्या मित्रांनो शेळ्या आपल्याजवळ त्या दगावल्या तर एक तुमचा एक शेळीपालनाकडे जे बघण्याचा विचार आहे किंवा एक तुम्ही शेळीपालन जे बघण्याचा दृष्टिकोन आहे तर ते तुम्हाला एक असं वाटतं की एक शेळीपालन परवडत नाही किंवा एक शेळीपालनामध्ये बाबा अशा शेळ्या मरतात किंवा एक परवडत नाही, किंवा एक सुरुवातीला जर तुमच्या शेळ्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे अडचणी बघायला मिळाल्या तर तुम्ही एक शेळीपालन बंद करता मित्रांनो. तर ते का, तर तुम्हाला वाटतं खूप मेहनत आहे शेळीपालनामध्ये किंवा एक खूप अशी अडचणी येतात किंवा शेळ्या बिमार पडतात. तर मित्रांनो, कोणत्याही अडचणीला एक तर बळी पडणार नाही तुम्ही. जर एक माझा अनुभव एक तुमच्याबरोबर शेअर करतोय. सुरुवात करताना मित्रांनो कोणतीही मागडी ब्रीडपासून सुरुवात न करता एक सर्वसाधारण एक तर बघा, माझ्याजवळ फक्त एक गावरान शेळ्या आहेत. पण गावरान बघू शकता तुम्ही, एक अशा पद्धतीच्या शेळ्या मिळतात. एक तुमच्या खेड्यापाड्यात मिळत असेल शेजारी किंवा एक तालुक्यात मिळत असेल तर तशा पद्धतीच्या शेळ्या आपल्याच राज्यातल्या शेळ्या आपण खरेदी कराव्यात. आणि दुसरं म्हणजे एक महाराष्ट्राची आणबान शान म्हणजे एक उस्मानाबादी शेळी. तर या 2 ब्रीडवरती जर तुम्ही सुरुवातीला काम केलात मित्रांनो तर तुम्हाला एक अडचण काहीच येणार नाही. आणि बघा, या शेळीमध्ये एक ताकद असते, तर कोणत्याही बिमारीला ही शेळी लढू शकते. तुम्हाला एक 50% बघा, तुम्ही एक कसं बी जर संगोपन केलं सुरुवातीला तुमच्याकडून काही हुकचूक सुद्धा झाली किंवा 100% तुम्ही एक प्रत्येक गोष्टीत काहीतरी हुकणार किंवा एक चुकणार, तर अशा हुकचूक तुमच्याकडून 100% होणार. तर त्या महागड्या ब्रीडवरती तुम्ही जर हुकचूक करत असाल तर ते त्यांना एक तुमचं एक संगोपन तिथे चुकतंय किंवा तुमचं एक शेळीपालन ते तोट्यात जात आहे. पण या ब्रीडवरती जर तुम्ही काम केलं तर एक फायदा काय होतो मित्रांनो, तर ह्या शेळ्या एक तर सुरुवातीला आजारी पडत नाही. हे एक मुद्दा तुमच्यासाठी खूप चांगला आहे किंवा हे खूप तुमच्यासाठी एक फायदेशीर ठरेल. आणि दुसरा म्हणजे ह्या शेळ्या एक तर तुम्ही काही घातलं
तरीसुद्धा एक खातात आणि आपल्या वातावरणामध्ये म्हणजे एक आपल्या इकडच्या शेळ्या म्हणजे आपल्या राज्यातल्या शेळ्या आपल्याकडे एक सूट होतात. आणि सुरुवातीला आता तुम्ही म्हणसाल की एक महागड्या ब्रीडवरती काम करायचं नाही का? तर मित्रांनो, एक तुमचा जसा जसा शेळीपालनामध्ये अनुभव वाढत चालेल तर तुम्ही महागड्या ब्रीडवरती सुद्धा काम करा. त्याच्यात काय हरकत नाही की तुम्ही मी असं म्हणत नाही की महागड्या ब्रीडवरती तुम्ही काम करू नका. 100% काम करा मित्रांनो. महागड्या ब्रीडमध्ये सुद्धा एक भरपूर पैसा आहे. पण सुरुवात जर तुमची एक अशा पद्धतीने झाली किंवा सुरुवातीला तुम्ही एक शेळीपालनामध्ये अशा अडचणी आलात तुम्हाला, शेळीपालन म्हणजे बिमार पडल्या शेळ्या किंवा काय, तर तशामध्ये एक शेळीपालनाहून तुमचं एक मन उठतं आहे किंवा एक शेळीपालन करावं असं वाटत नाही तुम्हाला. या कारणामुळेच भरपूर असे शेळीपालन फार्म असेल ते बंद पडतात. तर मित्रांनो, एक सुरुवात बघा माझ्या म्हणण्याहून किंवा एक कोणताही कोणाचा सल्ला घ्या तर तुम्ही एक गावरानपासून किंवा एक आपली उस्मानाबादी ह्या दोन्ही शेळ्यापासून एक कोणती शेळीची निवड करा आणि त्याच्यावरती काम करा मित्रांनो. 100% तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, तर जे नवीन शेळीपालन करणार आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांनासुद्धा एक शेळीपालनामध्ये सुरुवातीला एक मदत होईल आणि त्यांनासुद्धा कळेल की कोणत्या ब्रीडवरती काम करावं, जेणेकरून त्यांचासुद्धा एक सुरुवात चांगल्या पद्धतीची होईल. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तर धन्यवाद मित्रांनो.